ओंकार गोलंदाज आहे. पहिला चेंडू सागर याला राऊंड शॉट खेळलाय. धावेवरती समाधान मानावं लागते. सुरेख फटका केला होता पण नैसर्गिक अडथळ्यामुळे एक धावेवरती समाधान मानावं लागते. दुसरा चेंडू ओंकार याचा सुरेख फटका. चेंडू हवेत आहे. चेंडू बाली क्षेत्ररक्षण लक्षात क्षेत्ररक्षण 3 धावा गेममध्ये यश आले. सुरेख फटका आपल्याला पाहायला भेटला. धावसंख्या जाऊन पोहोचली आधी 4. सुरेख फटका पाहायला भेटला. पुन्हा एकदा बलिया पुढच्या चेंडूकडे मानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा. पुन्हा एकदा आडव्या ओढून काढलाय चेंडू. सुरेख फटका. 2 चेंडूवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या जाऊन पोहोचली आधी 6. सुरेख फटकेबाजी सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते मित्रांनो. स्वतःचे टोक करायचा उडवलाय चेंडू. चेंडू जाईल का मिडल ऑफ बॅट. चेंडू जाईल सीमारेखा पार. षटकार. धावसंख्या स्कोरवरती लगावते 12. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 12. पुढचा चेंडू करायचा लवर फुलटास. चेंडू चाललाय मिडल ऑफ बॅट. चेंडू चाललाय सीमारेखा पार. षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 18. आई फलंदाजी आबासाठी न स्पर्धासाठी मी खेळणार ते फक्त गावासाठी. सुरेख फलंदाजी आपल्याला सागरच्या बॅट मधून मोठे फटके पाहायला मिळतात मित्रांनो. गच्च्यावरती गोलंदाजी ओंकार करून पाहायला मिळते. पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलाय फटका. सुरेख पकडलाय झेल. संपवलाय फलंदाजाचा खेळ. सागर होतोय बाद. त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो कल्पेश. तो एक फलंदाज आहे कल्पेश. पहिले षटक संपत पुढे षटक मागे धावसंख्या जाऊन पोहोचली आधी 18. फलंदाजी 2 फटके आले. सुरेख 2 चेंडूवरती 2 सलग फटके लावलेत सागर यानं. आणि आता स्ट्राईकला आलाय तो. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती लो फुलटा चेंडू मिडल ऑफ द बॅट झालाय. चेंडू चाललाय सीमारेखा पार. आई फटकेबाजी उमेश कोथळीचे परत मित्र त्याने या नवीन ग्राउंड वरती येऊन षटकार मारले तर उमेश कोथळीला अजून षटकार गेला नाही. पुन्हा एकदा नो फुलटॉस. चेंडू चाललाय त्याच्या क्षेत्ररक्षण 3 धावा. आई फलंदाजी पाहायला भेटली आपल्याला मित्रांनो. सुरेख फटकेबाजी. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 27. पुढचा कल्पेश पंडे गोलंदाज आहे. सुरेख एक स्क्वेअर चेंडू पण निघत धाव. सुरेख फटकेबाजी पाहायला भेटली मित्रांनो. सुरेख ग्राउंड शॉट टिकल्या झोन मध्ये जातोय. धावा लगावल्या स्कोअर वरती 29. सुरेख फलंदाजी पाहायला भेटले मित्रांनो. कल्पेश पुन्हा मारा करणार. मोठा फटका केल्याच्या नादात कल्पेश पुन्हा एकदा टिकल्या झोन मध्ये मारतो. त्याला फटकेबाजी पाहायला भेटले मित्रांनो कल्पेश कडून. कल्पेश आपण गोलंदाज आहे. पुन्हा ओळी या सामन्याकडे पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 31. 31 धावांवरती. पुढचा चेंडू लय उलटा सुरवला चेंडू. चेंडू पहिली क्षेत्ररक्षण गचाल क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या 3 धावा घेण्यामध्ये सफल ठरतात फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 34. 34. आज सुरेख फलंदाजी पाहायला भेटेल. आज 36 वरती पाहायला भेटतो मित्रांनो. मागच्या चेंडूवरती त्यांना षटकार ठोकला होता तो फलंदाज. एक स्क्वेअर चेंडू धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचली होती 36. खराब गोलंदाजी आपल्याला पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट झालाय. चेंडू क्वालिटी ब्रँडेड षटकार. चेंडू जाईल सीमारेखा पार. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 42. पाहायला भेटतो तो सागर आपला बॅटर काय महेश. कलेक्ट वाईटला तो महेश. सागरेचा पहिला चेंडू उडवण्याच्या नादात पाहायला मिळतंय. 2 ठेवेवरती समाधान मानावं लागतंय फलंदाजाला. पुढचा चेंडू सागर याचा एकदा महेशला मोठे फटके मारावे लागणार कारण की आपल्याला मोठ्या धाबा बनवायच्या. पण अपील करताना आपल्याला पाहायला भेटत सतीश गावडे अपील नकारले. धावसंख्या जाऊन चेंडू
मिडल ऑफ द बॅट झाला चेंडू क्वालिटी ब्रँडेड षटकार चेंडू सीमा रेखा पार धाव संख्या जाऊन पोहोचली 9 पुन्हा एकदा पुढचा चेंडू सागरचा महेश आला पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू जाईल सीमा रेखा पार षटकार काय फलंदाजी पाल भेटते मित्रांनो महेश याच्या गोलंदाज फलंदाज पुन्हा एकदा अपघात उडवला चेंडू नीचे गच्चाला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटत त्याने बिघडून आणि धाव संख्या 3 धावेवरती समाधान मानावं लागते धाव संख्या जाऊन पोहोचली ती 18 धाव संख्या 18 स्ट्राईक लावला इथे ओंकार पुन्हा एकदा सागरला मारा करणार ओंकार उडवला चेंडू खाली क्षेत्ररक्षण एनएमपी कुठली माणूस कुठलीही चूक केली नाहीये सपोलाय फलंदाजाचा खेळ ओंकारला बाद व्हावं लागते त्याची जागा घेण्यासाठी आलाय धाव संख्या जाऊन पोहोचली होती 18 सुरेख गोलंदाजी कमबॅक म्हणावं लागेल सागर याचा तसं क्षेत्ररक्षण सुरेख केलं एनएमपी यानं चेंडूवरती झेल सोडली होती दूर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मित्रांनो मोठा फटका पाडण्याच्या नादात पीठ होते गोलंदाज आणि षटक संपतंय एक षटका मागे धाव संख्या जाऊन पोहोचली होती 18 आणि ज्याची वाट पाहतोय तो आलाय आणि आपण ज्याची 18 धाव संख्या जाऊन पोहोचली होती 18 आणि हा सामना जर स्वतःच्या गोलंदाजीवरती विजय करून दिला ना तर अमोल खोत्रे याच्याकडून उमेश खोत्रेला 500 रुपयाचं इनाम बक्षीस राहील सुरेख गोलंदाजी काय काय चप्पल बघा हो 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 सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल मुलाची उमेश याची काय गोलंदाजी पाहायला भेटते आताची धावा सांगायच्यात काय नाही आणि खरंच उमेश खोत्रेने जिंकवले तर 1000 रुपयाचं पारितोषिक लागलंय मिडल ऑफ द बॅट झालाय चेंडू झालाय सीमा रेखा पार बॉम्बेच्या डोक्यावरती आलाय हात आणि पुन्हा एकदा धाव संख्या जाऊन पोहोचली होती 24 धावा आणि पुन्हा एकदा पुढचा चेंडू हो 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 काय गोलंदाजी करतोय खिडकीचं जादूगर म्हणावं लागेल चेंडू हातात भेटत नाहीये तरी पण पूर्णाचा प्रयत्न करतोय धावा संख्याचा 26 आणि पुन्हा एकदा लोअर फुल टॉस हो 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 काय जल्लोष पाहायला मिळतोय मित्रांनो उमेशाचं खिडकीचा जादूगर म्हणून मानला जाईल उमेश हा खरंच काय गोलंदाजी धाव संख्या जास्त आहे नाही धाव संख्या तर जास्त असते खरंच उमेश गोलंदाजीसाठी येतो धाव संख्या कमी असते तर येत नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचे आणि आणि पुन्हा धाव संख्या जाऊन बसली होती 33 अजूनही धारणाची गरज आहे 2 चेंडू 10 धावा हा जर सामना काढणाऱ्या उमेश याने तर खरंच अमोल याच्याकडून 500 रुपयाचं रोज 1000 रुपयाचं बक्षीस लागलंय लागू आहे अजूनही लागू आहे खरंच सुरेख गोलंदाजी काय हाताला पाणी सुटलंय कारण की भीती मनामध्ये आहे त्याच्या सुरेख टर्न नाही गेला सुरेख पुन्हा एकदा काय तळमळ पाहणं मिळते उमेशाची अजूनही 1000 रुपये लागले उमेश खोत्रे हे विसरून जायचं नाही तुम्हाला तुमची जे 1 चेंडू 6 धावा काय सामना रंगलाय अजूनही तुम्ही 1000 रुपयाकडे लक्ष ठेवायचं उमेश खोत्रे तुमच्या खिशामध्ये ते 1000 रुपये लागू होऊ शकतात तुमचा पेट्रोलचा खर्च त्याच्यामधून निघू शकतो कारण की एवढे तुम्ही लांबून मॅच साठी आलाय पुन्हा एकदा नाट्य चेंडूवरती पाहायला लागेल उमेशाची जिंकण्याची पाहायला भेटली